म्हणजे ऍक्च्युअल मातीमध्ये गेल्याशिवाय मातीचं महत्व कळत नाही. मध्येच मातीचं महत्व कळतं. पहिलं वर्ष आहे माझ्या, पहिल्यांदाच केळी लागवड. पहिल्यांदाच केळी लावली आणि पहिल्या वर्षी एक्सपोर्ट होतं हे म्हणजे माझ्यासाठी फार मोठं प्रॉफिटेबल पीक आहे आणि इंटरेस्टिंग आहे. केळी लागवड करण्याचा विचार तू आपल्या डोक्यामध्ये कसा आला? पीक रोटेशन व्हायला पाहिजे. प्रत्येक 15 दिवसात रेग्युलर व्हिजिट, काय कमी आहे काय नाही सर्व व्यवस्थित सांगून एकदम रेग्युलर येऊन त्यांनी पूर्ण हा भाग बनवून दिला. राम राम शेतकरी मित्रांनो, मी शहादा या तालुक्यामध्ये आलेलो आहे, नंदुरबार जिल्ह्यामधील. आणि आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत. राम राम दादा. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. सुरेश पाटील सर. आणि आज आपण मित्रांनो या केळीच्या प्लॉटमध्ये इथं उभा आहे आणि तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता या केळीची बॉक्स पॅकिंग म्हणजेच एक्सपोर्टला इथं माल चाललेला आहे. दादा, आपला केळीचा हा जो माल आहे तर तो कोणत्या देशात चाललाय? इराक देशात. इराक देशामध्ये आपला हा जो केळीचा माल आहे तर तो चाललेला आहे. एकंदरीत तुमचा केळी या पिकाबद्दलचा अनुभव कसा राहिला या वर्षीचा? या वर्षीच्या पेक्षा म्हणजे मी सर्वात अगोदर पहिलं वर्ष आहे माझ्या, पहिल्यांदाच केळी लागवड. पहिल्यांदाच केळी लावली आणि पहिल्या वर्षी एक्सपोर्ट होतं हे म्हणजे माझ्यासाठी फार मोठं सरप्राईज आहे. आणि दुसरी गोष्ट असं की बाकी पिकांपेक्षा केळी पिकांमध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं तर चांगलं उत्पन्न येऊ शकतं. ॲव्हरेज जरी उत्पन्न आलं तरी बाकी पिकांना मानाने जे चांगलं उत्पन्न येतं त्याच्या कम्पॅरेटिव्हली हे चांगलं आहे. प्रॉफिटेबल पीक आहे. प्रॉफिटेबल पीक आहे आणि इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण यावर्षी पहिल्यांदाच केळीची लागवड केली होती. हो. केळी लागवड करण्याचा विचार तो आपल्या डोक्यामध्ये कसा आला? केळी लागवड करण्याचा विचार असा की बुवा ज्या वेळेस जमिनीमध्ये एकच पीक घेऊन रोटेशन करावं बुवा, पीक रोटेशन व्हायला पाहिजे हे जेव्हा लक्षात आल्यानंतर मग आपण एक विचार केला की आपण आता एक फ्रूटमध्ये घुसावं आणि मग फ्रूटमध्ये मग पपई आणि केळी असं अल्टरनेट घेत आहे आता सध्या. म्हणजे आता सध्या आपली केळी आणि पपई या दोन्ही पिकाचे Yes, yes. प्लॉट चालू आहे. चला चालू मध्ये आपण आपला जो हा केळीचा प्लॉट आहे तर याची लागवड आपण एक अंदाजे कोणत्या महिन्यामध्ये केली होती? याची मी 22 एप्रिलला केलेली. 22 एप्रिलला केली होती. आणि आता हा जो माल आहे तर तो एक्सपोर्टला चालू आहे आपला. यस. तर एकंदरीत आपले जे व्यापारी वर्ग आहे जे आपला माल खरेदी करताय तर त्यांचं मनोगत काय आहे? म्हणजे काय कमी आहे काय जास्त आहे एक टोटल? त्यांचं मनोगत असं आहे की बुवा माल एक्सपोर्टच्या मानाने खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या मला कमतरता सांगितल्या त्यामुळे पुढच्या वेळेस त्याचे हे करेल आणि मग याच्यापेक्षा चांगला प्लॉट बनवण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. शेवटी कसं आहे, पहिल्यांदा केळी लावल्यामुळे आपल्याला थोडंफार शिकायला मिळालं बऱ्यापैकी भेटलं. आणि बऱ्यापैकी आपण त्यात सक्सेस झालो. म्हणजे आता आपल्या शहादा जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरपूर सारे शेतकरी केळीची लागवड करतात, परंतु एक्सपोर्ट करणारे शेतकरी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर यावर्षी एकंदरीत आता आपण किती झाडं लावलेली आहेत केळीची? हे 6,800 आहे. 6,800 आपण दादांनी झाडं लावलेली आहेत. आणि आता फर्स्ट कटिंग मध्ये एक अंदाजे किती झाडं चालले आहेत आपले? 600 झाडं फर्स्ट कटिंग मध्ये चाललेली आहेत. तर एकंदरीत तुम्ही यावर्षी केळी लागवड करून समाधानी आहात का? हो, 100% समाधानी आहे. आणि आपल्याला हे जे मार्गदर्शन आहे लागवडीचं संपूर्ण तर ते कशा प्रकारे भेटलं? ते जेव्हा मी केळी लावण्याचा विचार केला त्यावेळेस मला कन्सल्टन्सी पाहिजे होती. बरोबर. आणि मी यूट्यूबच्या माध्यमातून थोडं बघत होतो. मग पाटील बायोटेकचं नाव आल्यानंतर मग मी नंबर मिळवला नंदुरबार जिल्ह्याच्या प्रतिनिधीने तालुक्याच्या प्रतिनिधी दिला, सागर गवळे म्हणून. बरोबर. त्याने मग सर्व हा वेल प्लॅन करून दिला. बरोबर. प्रत्येक 15 दिवसात रेग्युलर व्हिजिट, काय कमी आहे काय नाही सर्व व्यवस्थित सांगून एकदम रेग्युलर येऊन त्यांनी पूर्ण हा भाग बनवून दिला. आता एकंदरीत आपले सागर गवळे सर आहेत किंवा आपलं जे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आहे तर ते तुम्ही तंतोतंत वेळोवेळी 100% फॉलो केलेलं आहे का? यस यस यस. तर म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश काय, फक्त लागवड करण्यापेक्षा आपल्याला एक प्रॉपर प्लॅन जर आपल्याकडे असेल, एक प्रॉपर स्ट्रक्चर जर आपल्याकडे असेल की आपल्याला केव्हा काय करणं गरजेचं आहे, तर निश्चितच दादांसारखं आपण केळी या पिकामध्ये यशस्वीरित्या तिथं सक्सेसफुल जो आहे तर तो होऊ शकतो. आणि निश्चितच असं काही नाही आपण पहिल्यांदाच लागवड करतोय किंवा आपल्याला 20 वर्षाचा अनुभव. आता भरपूर सारे शेतकरी 10-10, 15-15 वर्षाचा सुद्धा केळी पिकामध्ये अनुभव आहेत, परंतु त्यांच्याकडून प्लॉट जो आहे तर तो एक्सपोर्ट क्वालिटीचा निघू शकत नाही किंवा निघत नाही. परंतु नवीन जे शेतकरी आहेत, नवनवीन जे आपल्याला प्रयोग करताना तिथं पाहायला मिळत असतात, तर निश्चितच आपण एक्सपोर्ट क्वालिटीचा तिथं चांगला माल काढू शकतो. मित्रांनो, आजची तारीख 23 फेब्रुवारी 2026 आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्याला काय रेट भेटलेला आहे? आज मला 1850.
18 पॉईंट्स म्हणजे 18.5 रुपयाचा आपल्याला जो रेट आहे मित्रांनो बॉक्स पॅकिंगसाठी, तर तो भेटलेला आहे. आता लोकलची काही आयडिया आहे? लोकलचा रेट काय? लोकल रेट 1600 पासून आहे. 1600च्या खाली आहे. हा. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, निश्चितच आपल्याला जास्तीचा प्रॉफिट, जास्तीचा रेट मिळवण्यासाठी आपल्याला आपला जो माल आहे तर तो एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला उच्च क्वालिटीचा, उच्च दर्जाचा जो आपला माल आहे तर तो तिथं काढणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला केळी, पपई किंवा इतर कुठल्याही पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंतचं शेड्यूल हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला आपल्या पिकाचं नाव टाकू शकता, किंवा आपल्या पिकाबद्दल कुठलीही समस्या असेल तर तुम्ही त्याच नंबरवरती आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. निश्चितच आम्ही लवकरात लवकर तुमच्या त्या समस्याचं सोल्युशन देण्याचा तिथं प्रयत्न करू. दादा, एकंदरीत आपलं तंत्रज्ञान वापरून तुम्ही यावर्षी समाधानी आहात का? 100%. आता नवीन तुम्ही काही केळीची लागवड करणार आहात? हो. एक अंदाजे किती प्लॅनिंग आहे? 17,000 रोपं बुक आहेत माझे. 17,000 रोपांचं 17,000 प्लॅनिंग आहे. 12 एकर 11.5 एकर आहे येतं ते. बरोबर आणि 5 एकर पपईची लागवडीची योजना. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आपले शेतकरी यांच्यासारखेच खूप सारे शेतकरी समाधानी आहात. तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता? निश्चितच बघा, ज्याला नॉलेज नसेल त्यांनी कन्सल्टन्सी बेसवर किंवा मग पाटील बायोटेकचा एक सपोर्ट घेऊन एक चांगलं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. कारण कसं असतं, प्रॅक्टिकली येऊन सांगणं आणि डिस्ट्रीब्युटरकडे बसून काउन्सिलिंग करणं फार फरक असतो. म्हणजे ऍक्च्युअल मातीमध्ये गेल्याशिवाय मातीचं महत्व कळत नाही. मातीचं मध्येच मातीचं महत्त्व कळतं. त्यामुळे जे तुमची प्रोसिजर आहे पाटील बायोटेकची, प्रॅक्टिकली येऊन तुम्हाला जे दिसतंय, तुम्ही तुमच्या सिनियर्सला फोटो टाकून जे मार्गदर्शन घेतात, मग दुसऱ्या दिवशी सल्ला देतात शेतकऱ्यांना, आणि त्याचे अनुकरण जर शेतकऱ्याने व्यवस्थित केलं तर निश्चितच 100% आपल्याला सक्सेस. फक्त सल्ला घेण्यापेक्षा मित्रांनो, सल्ला घेऊन आपल्याला त्याला तंतोतंत जेव्हा आपण फॉलो करतो त्याच वेळेस आपल्याला अशा प्रकारचं चांगलं जे यश आहे तर ते भेटू शकतं. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असला तर इतर आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद.